नमस्कार, मी विश्वजित. लोकाशामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आत्ता आपण आहोत सनराईज हॉटेलमध्ये आणि आज आपल्यासोबत एक अशी व्यक्तिमत्व सोबत बसलेलं आहे ज्यांचं नाव सांगण्याऐवजी त्यांचा थोडासा एक इंट्रो मी तुम्हाला सांगतो. महाराष्ट्र गोसेवा आयोग समितीचे ते अध्यक्ष आहेत. सध्या एक यात्रा निघाली आहे जिचं नाव आहे राजमाता गोमाता संवाद यात्रा, जी 22 जूनला सुरू झाली होती. पुण्यावरून निघली आणि आत्तापर्यंत त्यांनी 16 जिल्हे कव्हर केले आहेत. महाराष्ट्राचे उर्वरित जिल्हेही ते कव्हर करणार आहेत. त्याचा समारोप होणार आहे 5 जुलैला नागपूरला आणि तो समारोप होणार आहे आपले महाराष्ट्राचे चीफ मिनिस्टर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते. तर हे व्यक्तिमत्व कोण आहे बघूया. या सरांचं नाव आहे श्री शेखरजी मुंदडा सर. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे लोकाशामध्ये. आणि पहिल्यांदा मला तुम्हाला धन्यवाद म्हणायचं आहे. एक मोठी मोहीम तुम्ही हातात घेतली आहे. महाराष्ट्र देश या लेवलच्या पातळीचं तुम्ही काम करताय. खरं तर तुमचे पुनश्च आभार. तुम्ही तुमच्या या यात्रेमध्ये बीड जिल्ह्यालाही सहभागी करून घेतलं. लोकाशा तुम्हाला आभार व्यक्त करतो. इकडच्या तिकडच्या गप्पा न मारता मी थेट तुमच्याकडे प्रश्नाकडे येणार आहे. ही एक यात्रा आहे आणि सगळ्यात पहिला प्रश्न माझ्याऐवजी मला वाटतं लोकांना पडला असेल की का ही यात्रा, कशाबद्दल, काय कारण आहे, काय निमित्त आहे? एकदम बरोबर आहे आपलं. मला असं वाटतं की भारतात असं पहिलं सरकारचं एक आयोग आहे किंवा एक डिपार्टमेंट आहे की जे स्वतः लोकांपर्यंत जात आहे. आणि या राजमाता गोमाता संवाद यात्रेचा उद्देश तो सांगण्याच्या आधी मी एक गोष्ट सांगतो की महाराष्ट्र गोसेवा आयोग हे स्थापन झालं 3 वर्ष आधी आणि त्या आयोगाने काही निर्णय घेतलेत. त्या निर्णयामध्ये देशी गायींचं संगोपन, संवर्धन आणि संवर्धन करणं, संरक्षण करणं हे बेसिक कर्तव्य त्याच्यामध्ये आहे. आणि ते सगळं करत असताना भारतामध्ये म्हणा, महाराष्ट्रामध्ये म्हणा, जो कोणी हिंदू असेल तो आपल्या गोमातेला मातेचा दर्जा देतो. आणि म्हणून सगळ्यात पहिला निर्णय मुख्यमंत्री साहेबांच्या आशीर्वादाने भारतामध्ये पहिलं राज्य आहे की ज्यांनी गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला. आणि म्हणून ही राज्यमाता गोमाता संवाद यात्रा आहे. दुसरा निर्णय घेतला भारतामध्ये पहिल्यांदा. आपण पहिलं ते समजून घ्या की 8 राज्यांमध्ये असे आयोग आहेत आणि हे 9वं राज्य आहे महाराष्ट्र. तर भारतामध्ये पहिल्यांदा राज्यमाता. दुसरं, भारतामध्ये पहिल्यांदा 50 रुपये प्रतिदिन प्रति देशी गाय हे अनुदान देणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. बाकी ठिकाणी आहेत 30 रुपये, 40 रुपये, 20 रुपये आहेत, पण 50 रुपये प्रतिदिन म्हणजे 1500 रुपये प्रति महिना हे महाराष्ट्र पहिलं राज्य आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोग हे पहिलं गोसेवा आयोग आहे महाराष्ट्राचं की ज्यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी गोमय मूल्यवर्धन दिवस डिक्लेअर केला आहे. म्हणजेच काय की शेण आणि गोमूत्रातून बनवलेले प्रोडक्ट त्या दिवशी विकून अख्ख्या महाराष्ट्रात तो दिवस साजरा करायचा. भारतामध्ये महाराष्ट्र गोसेवा आयोग हे पहिलं राज्य आहे की ज्यांनी 22 जुलैला देशी गो संवर्धन दिवस डिक्लेअर केला आहे. कारण की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जर्सी गाय असेल, होस्टन असेल, ती दूध खूप देते, परंतु ते आरोग्याला जर तुम्ही विचाराल की कुठलं दूध चांगलं आहे तर ते देशी गाईचं आहे. म्हणून देशी गाई जगल्या पाहिजे, वाढल्या पाहिजे, त्याचं दूध चांगलं विकलं गेलं पाहिजे. आणि मला आनंद वाटतो की जेव्हापासून आयोगाने हे काम हातात घेतलं, आज देशी गाईच्या दुधाला 120 रुपये लिटर दूध आहे. म्हणजे हे दूध, आणि मागणी एवढी आहे की आपण पुरू शकत नाही. त्यामुळे हे जे काही निर्णय आम्ही घेतले सरकारने, त्याच्यामध्ये अजून एक निर्णय सांगतो की 324 तालुक्यामध्ये आम्ही 25 लाख रुपयापर्यंत गोमातेचं शेड हे सुद्धा अनुदान आम्ही दिलेलं आहे. अरे वा. तर भारतामध्ये असं पहिलं राज्य ठरलं
की जिथे आम्हाला बोलून सगळ्या राज्याच्या अध्यक्षांना एकत्र बोलवलं आणि तिथं सगळ्यांनी सांगितलं की भारतामध्ये सगळ्यात चांगलं काम, फास्ट काम आणि एक इफेक्टिव्ह काम जर कुठलं राज्य करत असेल तर ते महाराष्ट्र गोसेवा आयोग आहे. पण नंतर माझ्या लक्षात आलं की नुसता आयोग आहे, सरकार आहे, त्याच्याने भागणार नाही. आता लोकांना ह्याच्यामध्ये आपण इन्व्हॉल्व केलं पाहिजे आणि इन्व्हॉल्व करण्यासाठी ही राज्यमाता गोमाता संवाद यात्रा आहे. ही जवळजवळ 29 जिल्ह्यांमध्ये आम्ही जाणार आहोत. 16 जिल्हे आपण सांगितले, राहिलेले उर्वरित जिल्हे आता आम्ही करतोय. नाही, मी त्याच्याकडे आता येणार आहे. माझा प्रश्न त्याच्याशीच रिलेटेड आहे आणि खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे की आपण महाराष्ट्रामध्ये इतक्या वरच्या म्हणजे देशाच्या पातळीवर महाराष्ट्र इथंही आघाडीवर आहे. मला दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे की आत्तापर्यंत आपण 16 जिल्हे कव्हर केलेले आहेत अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं, अत्यंत डीपमध्ये जाऊन. या 16 डिस्ट्रिक्टचा अनुभव कसा होता, चांगला होता, वाईट होता, जो होता? पहिल्या प्रश्नाचं फक्त उत्तर पूर्ण नाही झालं. ही यात्रा कशासाठी? अच्छा. तर ही यात्रा गो आधारित शेती, प्राकृतिक शेती ही व्हायलाच पाहिजे याच्यासाठी आहे. ही यात्रा सगळ्या गोशाळेनी आत्मनिर्भर व्हायला पाहिजे याच्यासाठी आहे. आणि तिसरं, ही यात्रा जे ग्रीन रिव्होल्युशन झालं ज्याच्यामुळं आपली आता शेती खराब झालेली आहे, केमिकल फर्टिलायझर आले, पेस्टिसाईड आले, नंतर व्हाईट रिव्होल्युशन झालं, त्याच्यामध्ये दूध आलं, मग संक्रमित गायी आल्या, विदेशी गायी आल्या, त्यांचं दूध जास्त वाढलं म्हणून देशी गायी कमी झाल्या. आता वेळ आलेली आहे ब्राऊन रिव्होल्युशनची. ब्राऊन रिव्होल्युशन म्हणजे शेण आणि गोमूत्रापासून क्रांती करायची आहे. या 3 गोष्टींना घेऊन ही यात्रा आहे. आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर, खरं सांगतो, मी पण गोमातेचं भक्त आहे. असा रिस्पॉन्स आम्हाला मिळेल असं आम्हाला पण वाटलं नव्हतं. आणि काय कृपा असेल गोमातेची. जे गोमातेला मानतात, जे देवाला धर्माला मानतात त्यांनाच कळेल की इतकी स्मूथली होती आमची यात्रा की आम्हाला थोडंसुद्धा, अजूनही इतकं 16 जिल्हे झाले पण आम्ही टायर्ड नाही आहे. आम्हाला भरभरून रिस्पॉन्स आहे. आणि दुसरं एक महत्त्वाचं मी आज सांगतो आहे तुमच्या चॅनलला, मला एक अजून तुम्हाला ॲप्रिशिएट करायचं आहे. बमसाहेब पण बसलेत माझ्याबरोबर, त्यांचंही खूप मोठं काम आहे सामाजिक. मी ऐकल्यानंतर मी पण थक्क झालो. त्यांनी जैन समाजाचं भवन सदन बांधण्यासाठी 15 कोटी रुपयाचं दान केलं आहे. स्वतः गोशाळा चालवतात, 350च्या वर गोवंश आहे. अशा व्यक्ती समजू शकते. मी 1 रुपयाची सुद्धा पेड न्यूज दिलेली नाही, म्हणून आज तुमच्या चॅनलवर पहिल्यांदा बसतो आहे. मला माहिती आहे की एक दिवस येईल आपल्या कामाला त्यांना घ्यावंच लागेल मीडियाला, असं मी काम करतो आहे. त्यामुळं आज मला आपल्या चॅनलवर बसून मला खूप आनंद होतो आहे, पहिली गोष्ट. आणि हे सगळं करत असताना इतका चांगला रिस्पॉन्स आहे. आणि बघा काय कृपा आहे बघा, माझ्या प्रत्येक मंचावर 16 जिल्ह्यातल्या साधू संत होते. आम्ही सगळ्यांना बोलवलं आहे, राजकीय सगळे पक्ष. पण एक लक्षात ठेवा, गाईला कुठला पक्ष नाही, पार्टी नाही आणि जात नाही, पात नाही. त्यामुळं आम्ही सगळ्यांना बोलवलं. आम्ही नाही बघितलं की हा भाजपचा आहे का, शिवसेनेचा आहे का, राष्ट्रवादीचा आहे का, किंवा अन्य पक्षाचा आहे. अजिबात नाही, आम्ही सगळ्यांना इन्व्हाइट केलं. पण प्रामुख्याने जे आमच्या मंचावर होते ते आमचे संत महंत आले, प्रत्येक मंचावर आले. तर ही गोमातेची कृपा आहे. कारण की जे मानतात ना त्यांना माहिती आहे की कुठलंही सत्कर्म करायचं असेल तर संतांचा सहवास पाहिजे असतो आणि त्यांचा आशीर्वाद पाहिजे असतो. म्हणून मला खात्री आहे राहिलेले जिल्हेसुद्धा खूप चांगले होतील. आणि अशी लोकं आली की 2-2.5 तास त्या संवाद यात्रेतून हलली नाही. आणि मी तुम्हाला आत्ताच सांगतो, ह्याला संवाद यात्रा का नाव दिलं, कारण मला सभा करायच्या नव्हत्या, सभेसारखी गर्दी करायची नाही, मला संवाद करायचा आहे. म्हणून मी 2-2.5 तास प्रत्येक जिल्ह्यात देतो आहे, प्रत्येकाशी बोलतो आहे.
तुम्ही जर मागे कुठल्याही जिल्ह्यात विचारायला गेला, मी आलेला 400-500 600 700 लोक, कुठं कुठं 1000 लोक आली, मी पण प्रत्येकाला मी भेटलो आहे. त्यामुळं त्याच्या अडचणी काय एक लक्षात घ्या. मी जरी सरकारमध्ये असलो तरी मला हे माहिती आहे की सरकार व्यवस्था बघू शकतं, अवस्था आपल्याला बदलायला लागेल. त्यामुळे या दोघांचं कॉम्बिनेशन करून मी चाललेलो आहे. आणि लोकांना काय असतं माहिती आहे का, खूप प्रश्न आहे त्यांच्याकडं. मला माहीत नाही मी किती सॉल्व करू शकतो, पण मी जर नुसतं ऐकून जरी घेतलं ना तर तो बिचारा खाली होऊन जातो. त्याला असं वाटतं माझा अर्धा प्रश्न संपला. आणि तेच खरं मला वाटतं पहिलं पाऊल असतं सरकारचं, की तुम्ही ऐकून तरी घ्या. आणि ते मी नक्की करतो आहे. आणि हे सगळ्याच्या सगळं मी तुम्हाला सांगतो, माझे राजकीय गुरु आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना बघून मी 2013पासून जे त्यांना फॉलो करतो आहे त्या सगळ्याचा परिणाम हा आहे. आणि पंकजाताई मुंडे आमच्या महाराष्ट्र गोसेवा आयोग जे पशुसंवर्धन खातं येतं, म्हणजे मला खूप आनंद वाटतो. महाराष्ट्राच्या हिस्ट्रीमध्ये जेव्हा एखादं बजेट पास होतं, ते बजेट जेव्हा अपुरं पडतं तर ती पुरवणी मागणी केली जाते. ती पुरवणी मागणी 10, 20, 25, 30, 50 कोटीची असते. पण पंकजाताई अशा आमच्या मंत्री महोदया आहे ज्यांनी महाराष्ट्र गोसेवे आयोगाची 132 करोडची पुरवणी मागणी मागच्या अधिवेशनात पास करून घेतली. 10 पट. आणि दुसरी गोष्ट सांगतो बघा, गोमातेचा आशीर्वाद कसा असतो. कारण हे 132 कोणाला गेले करोड, तर गोमातेच्या परिपोषणाला गेले. आणि ह्या वर्षीचं बजेट जर तुम्ही आत्ता सरकारचं चेक केलं तर पशुसंवर्धन खात्याचं बजेट 350 कोटी होतं, ते आत्ता 3500 कोटी आहे. तर कुठं ना कुठं ताईंच्या पायगुण पण आहे, त्यांचं मार्गदर्शन पण आहे आणि ताईंचं सपोर्ट पण आहे. त्यामुळंच महाराष्ट्र गोसेवा आयोग हे सगळं खूप चांगल्या पद्धतीने करू शकतं. आणि मला आनंद आज जास्त याचा आहे की मी आज ज्या जिल्ह्यात बसलेलो आहे ताई त्या जिल्ह्यात आहे. खरंच पुन्हा एकदा धन्यवाद तुमचे, कारण इतकी सारी माहिती तुम्ही दिली आहे. आणखी एक प्रकरण आहे जे मी ऐकलं खरं, पण मला लक्षात नाही आलं. मला वाटतं प्रेक्षकांच्याही नसेल आले इतके दिले लक्षात. गोटेन ही एक भानगड आहे. तुम्ही प्रेक्षकांना सांगा, मी आतुर आहे, काय आहे भानगड, गोटेन काय आहे? सगळ्यात पहिले तुमचा आभार मानतो की गोटेन ऐकून घ्यायची तुम्ही तयारी तरी दाखवली. कारण हे असं एक आम्ही असं सर्कल बनवलेलं आहे. हे बघा लक्षात घ्या, मी बाकी सगळ्या राज्यांचा अभ्यास केला आहे. तुम्ही मला कुठल्या राज्याच्या आयोगाचं विचार काय करतात मी सांगू शकतो. मला लक्षात आलं ते सगळं वाचल्यानंतर, त्यांचं सगळी हिस्ट्री काढली. कोण 14 वर्षापासून आहे, कोण 8 वर्ष. मी त्यांना नाव नाही ठेवत, त्यांनी त्यांच्या पद्धतीने केलं. पण बदल काय घडला तर नुसतं गोशाळा, त्यांना मदत आणि गोरक्षक हा खूप मोठा विषय. हे 2 विषयामध्ये सगळे गुंतलेले आहेत. मला त्याच्यातून बाहेर यायचं होतं. हे तर करणारच आहे म्हणून मी गोटेनची संकल्पना आणली आणि ती 1 वर्ष फिरून आणली. हे अशी नाही की बसून बनवली, ही माझीच संकल्पना आहे. भारतामध्ये ही संकल्पनाच नाही कोणाकडं. मी 500पेक्षा जास्त गोशाळा फिरलो, सगळ्या जिल्ह्यातल्या गोरक्षकांबरोबर भेटतो, सगळ्या दानदात्यांबरोबर बसलो. आणि आपल्याला माहिती आहे की ह्या सेवेमध्ये काम करणारे जे संघटन आहेत त्यांच्याशी बोललो. त्याच्यानंतर मला लक्षात आलं की नुसतं हे 2 ह्याच्यावर काम करून चाललं नाही, मला 10 गोवर काम करावं लागेल. म्हणून त्याला गोटेन आहे. गोसंगोपन, गोसंवर्धन, गोसंरक्षण, गोमय मूल्यवर्धन, गोशाळा, गोरक्षक, गो आधारित शेती, गोपालक, गोसाक्षरता आणि गो टुरिझम. हे 10 गोवर आता माझं काम चालू आहे. आणि मी तुम्हाला खरं सांगतो, जसं अनुदानामध्ये सक्सेसफुल झालो तसं मी जेव्हा ह्या 10च्या 10 गोण आणि सगळीकडं काम चालू आहे. ज्या दिवशी होईल ना आपण परत भेटू की आता महाराष्ट्र गोसेवा आयोगामुळं महाराष्ट्रात काय बदल घडला. नक्कीच सर. आणखी एक आहे, आता गणपती बसवतात लोक, POPचे बसवतात आणि तुम्ही त्याच्यामध्ये एक वेगळी संकल्पना आणली आहे, शेणाचा गणपती. त्याबद्दल प्रेक्षकांना सांगा. POPचा गणपती आहे, प्लास्टर ऑफ पॅरिस, आणि आता शाडू मातीचाही आहे. पण मी संकल्पना पहिल्याच वर्षी आणली
की का नाही गणपती हे शेणाचे गणपती होऊ शकतात, गोमय गणपती त्याला म्हणतो आम्ही. पहिल्या वर्षी ही संकल्पना आली आणि लक्षात आलं हे मॉडेल खूप सक्सेसफुल आहे, म्हणून आम्ही प्रमोट केलं, लोकांपर्यंत पोहोचलो. कारण गोशाळेचा डेटा आहे माझ्याकडं, 986 गोशाळा आहेत ज्या आयोगाकडे रजिस्टर आहे, त्यामुळं माझ्याकडं एका मिनटात मी गोशाळेकडं पोचू शकतो. तर मी सगळ्या गोशाळेला विनंती केली. मग काही काही गोशाळेनी थोडेफार मोल्ड बनवले, कोणी कसे बनवले, पण तरी 5,000 गोमय गणपती पहिल्या वर्षी विकले. दुसऱ्या वर्षी लक्षात आलं ह्या मॉडेलला मोठं करू शकतो, त्याच्यामध्ये प्रॉफिट कमवू शकतो. अनुदान तर आहेच, पण ह्याच्यातून जर पैसे मिळाले तर ती गोशाळा अजून सेल्फ सस्टेन होईल. म्हणून परत प्रमोट केलं. त्यांना थोडेसे MSRTCचे काही डेपो आहेत आमचे एस टी स्टँडचे, तिथं 1 दिवसासाठी स्टॉल दिला. मंत्रालयात 2 दिवस स्टॉल लावले आणि त्यांना म्हटलं आता हे प्रमोट करा. तर 50,000 गणपती दुसऱ्या वर्षी गोमय गणपती गेले. मागच्या वर्षी अजून जोरात प्रमोट केलं तर 11 कोटी रुपयाचे गणपती हे मागच्या वर्षी विकले गेले आणि यावर्षीचा संकल्प आमचा 21 कोटी गोमय गणपती विकण्याचा आहे. आमच्या शुभेच्छा चॅनलच्या सर, जास्तीत जास्त. माझा एक प्रश्न आहे. 2023मध्ये आपला गो आयोगाची स्थापना झाली. म्हणजे गोमातेविषयी एक चांगलं काम चालू आहे, ह्यात काही शंका नाही. परंतु गोहत्येविषयी जे अजून जो फरक पडायला पाहिजे, म्हणजे गोहत्या झालीच नाही पाहिजे असं अजून होत नाही. थोडा फरक पडला आहे, मागायच्या तर मोका कायदा लागला आहे, थोडा फरक पडला आहे. पण जशा गोहत्या एकदम कमी व्हायला पाहिजेत, तर ह्या बाबतीत तुम्ही काय, पुढचं तुमचं काय हे राहील? हे बघा, आज काय झालं आहे, वर्षानुवर्ष ह्या गोष्टीची, म्हणजे आपण म्हणतो ना ते एखाद्याचं खून पितो ना आपण, रक्त पितो, ती सवय लागली या कसायांना. त्यामुळं कोणी लक्ष देत नव्हतं आणि हा झाला आहे सगळा पैशाचा बाजार. ते थांबवायला थोडा वेळ लागतो आहे, खरं सांगतो मी तुम्हाला. काय म्हणजे खोटं बोलण्यात काही पॉईंट नाही. पण तरी त्यातल्या त्यात 2015मध्ये गोहत्याबंदी कायदा महाराष्ट्रामध्ये कोणी आणला तर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आणला. ते संकेत देतात, तुम्ही लक्षात घ्या. हे लोक येऊन बोलतात नाही बोलत हे वेगळी गोष्ट आहे. आज मला सांगा, तुम्हालाही माहिती आहे पंतप्रधान आहे आपले, त्यांचे फोटो बघितले का तुम्ही गाईबरोबर? त्यांच्या बंगल्यावर गाई बघितल्या का? ते प्रेम करताना बघितलं का? हे संकेत आहे. काय करायचंय त्यांनी संकेतातून सांगितलंय. आज मला सांगा, कुठला मुख्यमंत्री आहे, तुम्ही इतक्या वर्ष आहात, चॅनल चालवताय, न्यूजपेपर चालवताय, खूप जबरदस्त तुमचा पेपर चालतो. मला सांगा, कुठल्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्रीची शपथ घ्यायच्या आधी गोमातेचं पूजन केल्यानंतर शपथ घेतली? मला सांगा, दाखवा एक तरी. पहिला मुख्यमंत्री. पहिला मुख्यमंत्री. याचं संकेत काय आहे? हेच संकेत आहे की आम्ही याला माता मानतोय, याचे आम्ही पूजन करतोय. तर तुम्ही थांबा आता. आणि हे झालं नाही म्हणून आता 21 मेला खूप जबरदस्त ऑर्डर काढली आहे. आता पोलिसांना पार CP, SP, मग नंतर पशुसंवर्धन खातं, परिवहन खातं, कलेक्टर, सगळ्यांना ऑर्डर आहे. नगरपालिकेपासून, महानगरपालिकेपासून पंचायत समिती, त्यांना सांगितलं, आदेश काढले की तुम्ही आता शोधा अनधिकृत कत्तलखाने आणि तुम्हीच उद्ध्वस्त करा, बरोबर, त्याच्यावर कारवाई. असं कधी ऑर्डर निघाली हो भारतात, मला सांगा ना. आणि तुम्हाला सांगतो, ह्या ऑर्डरनंतर 200 जणांवर केसेस झाल्या आहेत. ह्या ऑर्डरनंतर 93पेक्षा जास्त जणांना तडीपार केलं आहे. ह्या ऑर्डरनंतर 43 जणांपेक्षा जास्त मकोका लागला आहे. मकोका लावणं एवढं सोपं नाही साहेब. ही संघटित गुन्ह्यात टाकलेलं आहे. ही सगळी रॅकेट आता उद्ध्वस्त होणार आणि त्याचा परिणाम आता मी तर स्पष्ट बघताय, माझ्यावर पण हल्ला झाला आहे. बरोबर, माझ्यावर हल्ला झाला आहे 1.5 वर्षापूर्वी. आता हे लोक जे बोलायला लागले ना, गोमाता को राष्ट्रमाता करो, हे नाटक बंद करा. आम्हीच करणार आहे राष्ट्रमाता, काही गरज नाही कोणाची, आपणच करूया त्याला. आणि मग बघूया कोणाची हिंमत होते का हात लावायची. आपल्या मातेला 3 लोकांनाच मातेचा दर्जा देतो आपण.
आपल्याला ज्यांनी जन्म दिला ती माता, भारत माता आणि गोमाता. काय लाजायचं आहे आपल्या मातेला वाचवण्यासाठी? आणि तुमच्या समोर जर जात असेल ना, काय बोलू नये, पण म्हणजे मग बांगड्या घालाव्या हातात, की आपल्या समोर जर गाय जात असेल कापायला तर काहीच अर्थ म्हणजे नाही. पुढचं पाऊल तुमचं हे हत्या बंद होतील समजा. 100% बंद होणार. म्हणजे नुसते बंद नाही होणार, हे सगळे जे निघतात ना बाहेर, जे नियमाचं पालन, म्हणजे काय आता नियमात ते काढतात काहीतरी, आता नाही होणार, आता नाही होणार. आता त्यांना पण मी विनंती करतो की झालं ते एवढं आतापर्यंत झालं तर ठीक बस, आहे, आता आता थांबवा. बस. काय बोल. पुन्हा येतो मी माझ्या मुद्द्याकडे. माझा राहिला होता मुद्दा, शेणाचे गणपती. खरंच ही खूप मोठी संकल्पना आहे. इतक्या कमी वेळेत इतक्या जास्त गोष्टी तुम्ही मिळवल्यात. ॲक्च्युली हे सगळं महाराष्ट्रात होतं याचा एक वैयक्तिक आनंद मला आहे. एक आणखी एक गोष्ट तुम्ही इंट्रोड्यूस केली आहे जी फार कमी जणांना कदाचित माहिती आहे. अंत्यविधी करताना शेणाचा वापर करणे, लाकडाऐवजी शेणाचा, मी हे म्हणेल लाकडाऐवजी शेणाचा वापर. ही संकल्पना सांगतो, तुम्ही प्रेक्षकांना प्लीज सांगा. ही खूप मोठी संकल्पना आहे. ही अशी संकल्पना माझ्या डोक्यात आली मी जेव्हा नागपूरला गेलो. आमचे संघाचे विजय लिमयजी आहेत, त्यांनी मला बोलवलं. त्यांनी मला 2 अंत्यविधी दाखवला रात्री. ते म्हटले बघा हे लाकडात केलं आहे, हा गौरी गोकास्टमध्ये केला आहे, आणि दोन्ही अंत्यविधी झाले. ते म्हणे थांबायला लागेल तुम्हाला पूर्ण होईपर्यंत. म्हटलं थांबतो. मग लाकडाचे अंत्यविधी झाले. ती लोक जेव्हा घरी गेली तेव्हा त्यांनी परत हलवलं ते प्रेत, कारण पूर्ण जळत नाही लाकडाने. म्हणून त्या जेव्हा अंत्यविधी झाल्यावर बघा अस्थी ज्या असतात, आपण फुलं म्हणतो ना, ती अस्तव्यस्त पडलेली होती. आणि इकडं गौरी आणि गोकास्टमध्ये केलं, काही करावं नाही लागलं, असं अतिशय व्यवस्थित पडलं. म्हणजे काय मला म्हणायचं काय, की सायंटिफिकली सुद्धा गौरी आणि गोबरचं लाकूड म्हणजेच गोकास्ट म्हणतो, आता लाकडाचं स्वरूप द्यायचं त्याला, गोकास्ट असं लाकडासारखंच बनवलेलं असतं. आता मी ऑर्डर काढलं आहे, सगळ्या कलेक्टरला सांगितलं आहे, आणि बऱ्यापैकी सगळ्या कलेक्टरने आता ऑर्डर काढल्या आहेत की आता अंत्यविधी हा लाकडात होणार नाही, हा गोकास्टमध्ये होईल. याचा खूप मोठा फायदा आहे साहेब, हे पोचवा तुम्ही. तळमळीने सांगतो आहे, कितीतरी टन लाकूड ह्याच्यात वापरलं जातं, आणि असा सेन्सिटिव्ह विषय ना, याच्यात कोणी बोलू नाही शकत की लाकडं नका वापरू, अंत्यविधी नका करू. हा सेन्सिटिव्ह, पण याला आता ऑप्शन आहे गोकास्ट. त्याच्यामुळं लाकडं जर नाही वापरली तर झाडं वाचतील, आणि गोकास्ट वापरलं तर गायी वाचतील. सर, गोसन्मान अभियान ही 27 जुलैपासून सुरू होतं, ते देशव्यापी आहे, आणि आत्ता आपलं 6 जुलैला संपतं आहे. तर काय रिलेशन आहे का त्याच्यामध्ये? 22 जुलै. 5 जुलैला संपत आहे. 22ला सुरू जाईल बरं. 22ला सुरू जाईल. 22चं जे आहे जुलैचं, माफ करा, 22 जून हा, नाही, संपते. बरोबर ओके, बोललाय तुम्ही. पण आत्ता जे 27 जुलैला देशव्यापी आंदोलन होतं आहे, त्याच्याशी रिलेटेड आपल्या जे आत्ताची यात्रा आहे त्याच्याशी काही संलग्न आहे का? आणि जर असेल तर आपलं महाराष्ट्राचं लेवलचं जे काम आहे ते देश पातळीवर कसं झळकणार आहे? हे बघा की याची सुरुवात कशी झाली समजून घ्या. भारतामध्ये पहिलं राज्य आहे महाराष्ट्र, ज्यांनी राज्यमातेचा दर्जा दिला गोमातेला. आणि खूप जणांच्या मनात होतं, माझ्यापासून सगळ्यांच्या, की राष्ट्रीय पशु म्हणून गोमातेला डिक्लेअर केला पाहिजे, म्हणजेच राष्ट्रमाता. कसं असतं, याच्या मागचं कारणच ते की नुसता रिस्पेक्ट नाही आहे. जसं आज आपण मोर असेल, हरिण असेल, ह्याला तुम्ही काही करू शकत नाही, हात लावू शकत नाही, तसंच जर गोमातेला आपण दर्जा दिला तर हा प्रश्नच कायमचा संपून जाईल. म्हणून हा सगळा प्रयत्न चालू आहे. आणि ह्या राष्ट्रमाता करण्याचं अभियान, गोसन्मान अभियान म्हणतात त्याला, ते एप्रिलमध्ये सुरू झालं आहे. त्याच्यात मी सुद्धा त्यांना पाठिंबा दिलेला आहे. महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळे त्यांच्याबरोबर आहोत, कारण की राज्यमाता झाली, आता राष्ट्रमाता व्हायलाच पाहिजे. आता तो सेंट्रल गव्हर्नमेंटचा निर्णय आहे,
पण शेवटी त्याला मोठं अभियान उभं करावं लागेल. आणि मला मोहन भागवतजींचं वाक्य आठवतं की जर तुम्हाला राष्ट्रमाता करायची असेल तर तुम्हाला राम मंदिरासारखी मोहीम हातात घ्यावी लागेल. तशा पद्धतीने पुढं जावं लागेल, म्हणून हे सगळं आता चाललेलं आहे. नाही, खरंच ही खूपच अभिमानास्पद बाब आहे. गोसेवेसाठी फडणवीस सरकार असेल आणि विशेषतः तुमचं तर फारच कौतुक आहे या सगळ्या गोष्टींमुळं. एक शेवटचा प्रश्न जाता जाता विचारायचा आहे. एक आजपासून म्हणजे तुम्ही आत्तापर्यंतचा जो प्रवास मला सांगितला, मग त्यावर आपण शेणाच्या गणपतीविषयी बोललो असेल की एका छोट्याशा कालावधीत आपण 5,000 गणपतीपासून आपलं उत्पन्न जवळपास 13 कोटीपर्यंत नेलं आहे. येत्या 5 वर्षामध्ये आपले हे जे आपण जे चालवलेलं आहे आंदोलन आहे, यात्रा आहे, याचे पडसाद पॉझिटिव्ह पद्धतीनं कसे देशापुढे येतील? तुमचं विजन काय याच्यामध्ये? माझं विजन खूप सोपं आहे, पण ते अवघड होतं, म्हणून मी ही संवाद यात्रा काढली आहे. माझं विजन तुम्हाला खरंच आज मनापासून सांगतो. आज जी शेतीची परिस्थिती झाली आहे ना, खूप अवघड आहे. आज जी दुधाची परिस्थिती आहे, खूप अवघड आहे. आज जे आपण भाजीपाले फळं खातोय ना, काही गॅरंटी नाही आहे. आणि कॅन्सर, 2 आणि 3 आणि 8 वर्षाचा मुलीला अटॅक येतोय म्हणजे आता मला तर काही कळतच नाही आहे काय चाललं आहे, कुठून येतं आहे. तर आता ह्याचं उत्तर एकच आहे, कोणालाही विचारा तुम्ही, याचं उत्तर एकच आहे की प्राकृतिक शेती, नैसर्गिक शेती आणि गो आधारित शेती झाली पाहिजे. बोलतो तेवढं सोपं नाही आहे, कारण की आधी काय व्हायचं, आधी बैलगाडीने शेती व्हायची. आता एकही जण बैलगाडीने शेती करत नाही, आता ट्रॅक्टर वापरले जातात. तर ते गोमूत्र आणि गोबर पडतच नाही शेतात, बरोबर, काहीच नाही आहे. शेतकऱ्यांची मुलं आता शहरात शिफ्ट होत आहेत, त्यांना त्यांचं फ्युचर शहरात दिसतं आहे. तर आपल्याला आता तिथं रोजगार उपलब्ध करून घ्यावे लागतील. त्यामुळं आमच्या मंत्री महोदयांनी जबरदस्त स्कीम काढल्या. त्या स्कीम जर तुम्ही ऐकल्या, त्यांचा एक इंटरव्ह्यू घ्या तुम्ही, अफलातून आहे. म्हणजे आता शहरात यायची गरज नाही आहे. गावात तुम्हाला रोजगार, व्यवसाय, छोट्या इंडस्ट्री सगळ्या चालू करता येतील. आणि 3,500 कोटी रुपयाचं बजेट दिलेलं आहे. पंकजाताईंनी हे जे पाऊल उचललेलं आहे ना, ते अफलातून आहे. त्याचा सपोर्ट घेऊन हे सगळं आता थांबू शकतं. आणि त्यात गोशाळेचा रोल हा खूप मोठा आहे. आज मी तुम्हाला सांगतो 986 गोशाळा आहे, 1,53,000 गोवंश आहे. आज रोज एक गोवंश 10 किलो शेण देतं, म्हणजे 15,30,000 किलो शेण आहे आमच्याकडं आत्ता रोज. त्याचं जर खत तयार केलं आणि त्यात सुरुवात केली ना, तरी खूप मोठी सुरुवात होईल. गोमूत्र पण 10 लिटर रोज आहे. आज गोमूत्र, गोआर्क पिणारे लोक काढा तुम्ही, आता खूप लोक प्यायला लागले, इम्युन सिस्टीम वाढते आहे, सगळे रोग नाहीसे होत आहेत. तर हे सगळं वाचवणारं आता परत आपण जुने विचाराचं आलेलो आहे, 100% सांगतोय. म्हणून हे सगळं आपण करतोय. म्हणून ह्या यात्रेचं तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर हे की आता संपूर्ण पुढचं विजन आमचं गो आधारित शेती, प्राकृतिक शेती, म्हणजेच जीवामृत, घनजीवामृत आणि बीजामृत बनवणं, गोशाळेला आत्मनिर्भर करणं, शेण आणि गोमूत्रातून प्रोडक्ट बनवणं आणि ती लोकांपर्यंत पोचवणं. आणि सगळ्यात मोठं मला वाटतं चेंज, माझ्या माध्यमातून एक प्रपोजल मी मुख्यमंत्री साहेबांना दिलं आहे, जे ऐकून मुख्यमंत्री साहेबांनी मला तर लगेच हो म्हटलं आहे. ते प्रपोजल असं आहे की मी त्यांना सांगितलं, साहेब जसं भारतामध्ये आपण पहिल्यांदा हे सगळं करतो आहे, तुम्ही भारतामध्ये महाराष्ट्र हे पहिलं राज्य असं बनवा. आज परिस्थिती काय आहे, तर आपल्या देशी गाईचं दूध हे विदेशी गाईच्या दुधात म्हणजे वेस्टर्न जर्सीमध्ये टाकून 38 रुपयेच रेट मिळतो शेतकऱ्याला. आज देशी गाईचं रूप शहरात 120 रुपयाला विकलं जातं आहे, मुंबईत 150 रुपये. म्हणजे याचा अर्थ काय, त्याची व्यवस्था करावी लागेल. म्हणून मी सांगितलं आहे, माझ्याकडं सगळ्या गोशाळेचं जाळं आहे, पंकजाताई आपल्या मंत्री आहेत,
मुख्यमंत्र्यांना सांगितलं भारतातली पहिली देशी गाईची डेअरी महाराष्ट्रात सुरू करा आणि त्याचं कलेक्शन सेंटर गोशाळा करा. नाहीतरी आपण गोशाळेला अनुदान देतोय, त्याच्यात त्यांना काहीतरी पैसे द्या ना पर लिटर. माझा अंदाज सांगतो तुम्हाला, 75 रुपये लिटर हे शेतकऱ्याला त्याचा भाव मिळेल. म्हणजेच काय होईल, लोक देशी गाय सांभाळायला सुरुवात, आत्मनिर्भर होतात. सर एक प्रश्न आणखी एक पडला मला तुमच्या तुम्ही ज्यावेळेस बोलले, मला आणखी एक प्रश्न पडला त्याच्यावर. खरंच ही आकडेवारी अशी झाली तर खरंच महाराष्ट्र म्हणण्यापेक्षा देशच खूप आघाडीवर जाईल. पण प्रश्न असा आहे की जे गायपासून बनलेल्या ज्या गोष्टी आहेत, वस्तू आहेत, ज्यांनी आपण फ्युचर बघतोय सध्या, त्या स्वस्त आणि इझिली अवेलेबल होणार का प्रत्येकाला, प्रत्येक माणसापर्यंत पोहोचणार का? स्वस्त कशाला पाहिजे? चांगल्या वस्तू चांगल्या किमतीने विकतील तरच गोशाळा चालतील. पण एक सामान्य माणूस त्याला अफोर्ड करू शकेल का? अफोर्डेबल मिळेल पण हेल्दी मिळेल, चांगल्या मिळतील. आणि मी तुम्हाला आता आज डिक्लेअरच करून टाकतो, 5 जुलैला आम्ही एक ब्रँड लॉन्च करतो आहे. सगळ्या गोशाळेनी त्याच ब्रँडनी आता प्रोडक्ट बनवायचे, त्याचं मार्केटिंग आम्ही करू. म्हणजे तुमचा जो प्रश्न आहे ना, अवेलेबल होईल आणि विकता येईल का, मला माहिती आहे गोशाळा बनवू शकतं, विकू नाही शकत. मार्केटिंग आता आम्ही करू ते. आणि ते 5 जुलैला मुख्यमंत्री साहेबांच्या हातनं आम्ही लॉन्च करू ब्रँड. त्याचं नाव पण सांगतो, गोटेन. तर ही संकल्पना तुम्ही पूर्ण भारतात रुजवण्याचा पूर्ण प्लॅन आहे. हरकत नाही सर, तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी लोकाशा टीमकडून खूप खूप शुभेच्छा. आपल्यासोबत होते शेखरजी मुंदडा सर. अत्यंत प्रभावीपणे त्यांनी सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये सांगितल्यात. त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा आणि धन्यवाद सर.